सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्रदालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव। जिंका रोज एक वॉशिंग मशीन, प्रत्येक 1000 रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन, तसेच सोबत 3000 रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा। गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी। दिनांक 2 ऑक्टोबर 2025 ते 26 ऑक्टोबर 2025 पर्यंतच भरपूर व्हरायटीज, भरपूर डिस्काउंट। खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन। सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्रदालन महाकाली कलेक्शन, मेन रोड, कवठे महांकाळ। कवठे महांकाळ तालुक्यात चंदन तस्करांचा धुमाकूळ। कवठे महांकाळ तालुक्यातील जाधववाडी येथील चंदन लंपास। कवठे महांकाळ तालुक्यात चंदन तस्करांनी धुमाकूळ घातलेला असून शेतकऱ्यांच्या रानातील चंदनाची झाडे रात्रीत गायब होत आहेत। चंदन चोरणारी टोळी तालुक्यात सक्रिय असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी बांधवांच्यातून होत आहे। जाधववाडी गावच्या हद्दीतील चंदनाचे झाड तोडून त्याचा गाभा काढून चंदन लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आलेली आहे। कवठे महांकाळ तालुक्यातील जाधववाडी गावच्या हद्दीत एका शेतकऱ्याच्या बांधावर असलेले चंदनाचे झाड अंदाजे 5 ते 7 वर्षाचे असावे। या झाडाची रेकी यापूर्वी चंदन तस्करांनी करून झाडामध्ये ड्रिल मारून चंदन असल्याबाबत तपासणी केल्याचे दिसून येत होते। अनेक दिवसांपासून चंदन तस्करांचे या झाडावर लक्ष होते। काल शुक्रवारी रात्री अज्ञात चंदन तस्करांनी झाड तोडून झाडाच्या मधील बाजूस असणारे चंदनाचे लाकूड लंपास केलेले असून साधारणपणे 7 ते 8 किलो चंदन तस्करांनी लंपास केलेले आहे। चंदनाचा प्रति किलो दर अंदाजे 5 ते 10,000 रुपये किलो असू शकतो। चंदनाच्या झाडात नर व मादी असा प्रकार असल्याने यामध्ये नर या जातीमध्ये सर्वाधिक चंदन मिळून येते, तर त्या तुलनेत मादी या प्रकारात चंदन कमी व हलक्या दर्जाचे मिळून येते अशी माहिती समजते। कवठे महांकाळ तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चंदन तस्करांनी धुमाकूळ घातलेला आहे। तालुक्यातील ग्रामीण भागात चंदन तस्कर पाहणी करून रात्री चंदन लंपास करीत आहेत। सुरुवातीला संबंधित शेतकऱ्याला चंदनाच्या झाडाची मागणी होते। शेतकऱ्यांनी चंदन तस्करांना पाहिले तर जर शेतकरी चंदन देण्यास तयार झाला नाही तर त्याच रात्री किंवा 2 दिवसात चंदनाचे झाड लंपास केले जाते अशी माहिती शेतकऱ्यांनी दिलेली आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।